नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. सध्या गावाकडे आलोय महालक्ष्मी पूजनासाठी. त्यामुळं एक वेगळं लोकेशन, वेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. खरं तर संजय हे नाव काहीही बोलण्यासाठी आहे का, असा प्रश्न मला पडलाय. जे संजय नाव असलेला प्रत्येक व्यक्ती असं करतो का? कोणी संजय ऐकणारा असेल तर मला माफ करा. या संजय नावामध्येच काही गडबड आहे का, असा प्रश्न आता पडावा अशी स्थिती निर्माण झालेली आहे. हां, काळजी करू नका. मी संजय राऊतांच्यावरती अजिबात बोलणार नाहीये आणि त्यांचा चेहरा देखील तुम्हाला दाखवणार नाहीये. फक्त मी ज्या संजयबद्दल बोलतोय तो पत्रकारितेतला संजय आहे. हां, पुन्हा पत्रकारितेतला संजय म्हणून सामनाच्या संजयबद्दल बोलतोय असं अजिबात नाहीये. अर्थात मी संजय राऊतांना पत्रकार समजायलाच तयार नाहीये. कारण ते एका पक्षाचे राज्यसभा सदस्य आहेत, ते प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांनाही मी समजायला तयार नाहीये. मी बोलतोय पत्रकारितेतल्या संजय विषयी. ज्या संजयनी, पत्रकारितेतल्या संजय रावांनी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये आपली मुक्ताफळं उधळली आणि त्या दैनिकाचा खप कमी करून टाकला. म्हणजे केवळ जातीय लिखाण करून, जातीय द्वेष पसरवून ज्यांनी मराठवाड्यातल्या एका दैनिकाचा खप कमी केला आणि मराठवाड्याचेच मालक असलेल्या एका दैनिकात काम करायसाठी ते पुण्याला निघून गेले. आता तिथेही हीच जात जी मराठवाड्यामध्ये ज्यांनी बदनाम केली, त्रास दिला, ती जात पुण्यात बहुसंख्य नाही. त्यामुळे त्याही दैनिकाच्या खपावर परिणाम होईल की काय, असा प्रश्न सहजपणे आपल्या मनामध्ये निर्माण होतो. मी बोलतोय संजय आवटेंच्या विषयी, जे लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक म्हणून आहेत. त्यांनी काही हास्यास्पद पोस्ट टाकायला सुरुवात केली. अर्थात त्यांच्या सगळ्याच पोस्ट हास्यास्पद असतात, पण या वेळेसच्या जरा मला जास्तच हास्यास्पद वाटायला लागल्या होत्या, म्हणून त्याविषयी मी आपल्याशी बोलायला आलो. या संजय आवटेंनी काँग्रेसवरती टीका करणाऱ्या पोस्ट केल्यातच, म्हणजे त्या पोस्टही मी तुम्हाला दाखवतो की ज्यात त्यांनी काँग्रेस नावाचा पक्ष अस्तित्वात आहे याविषयी भाष्य केलेलं आहे. आता पुढे हे संजय आवटे शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंचं प्रचंड कौतुक करतात. आता मला प्रश्न पडलाय, संजय आवटेंचं ना शिवसेनेचं कधीपासून जमायला लागलं? तर याचं एक सोपं लॉजिक असं आहे की संजय आवटे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असतात आणि जे भाजपच्या विरोधातले आहेत ते संजय आवटेंच्या जवळ असतात. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है. या आवटेंनी भाजपला आपलं दुश्मन समजलेलं आहे. ते असेल ते असो, आवटेंची कार्यपद्धती काय आहे, त्यांची विचारधारा काय आहे, याविषयी आपल्याला काही फारसं बोलायचं नाही. पण त्यांनी जो विनोद केलाय ना, त्या विनोदाच्या विषयी आपल्याला बोलावं लागणार आहे. काय काय विनोद करतायत आवटे, मी तुम्हाला त्यांनी केलेल्या पोस्टच्या एक एक मुद्दा तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याविषयी माझं मत देखील मांडणार आहे. या आदित्य ठाकरेंना एक उत्साही, चांगला नेता असं म्हणताना संजय आवटे आपल्या पहिल्या मुद्द्यात जे लिहितात त्यावरून त्यांनी शिवसेनेलाच खोटं पाडायचं ठरवलेलं आहे असं वाटतं. बघा तो मुद्दा काय म्हणतायत आवटे, मी वाचून दाखवतोय. 2014 मधील अभूतपूर्व मोदी सुनामीनंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला. हा निर्णय आत्मघातकी ठरू शकला असता, पण हा धोका उद्धव ठाकरे यांनी पत्करला. तो निर्णय प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांचा होता. आदित्य तेव्हा युवा सेनेचे प्रमुख होते. शिवसेनेनं भाजपच्या विरोधात जोरदार मुसंडी मारली. तब्बल 63 जागा जिंकल्या. याला जिगर नाहीतर काय म्हणतात. आवटे साहेब, तुम्ही शिवसेनेला तोंडावर पाडायचं ठरवलंय का? 2014 साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटली. तेव्हा शिवसेनेनं दावा असा केला होता की भारतीय जनता पक्षानं आमची युती तोडलेली आहे. हा दावा शिवसेनेचा होता. एकनाथ खडसेंनी घोषित केलं होतं युती तुटली आहे, भाजपने धोका दिला, भाजपने आमचे संबंध तोडले, भाजपलाच आमची साथ नको होती, इत्यादी इत्यादी स्वरूपाचे दावे शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात आलेले होते. आता या दाव्यामध्ये, जे आवटेंनी केलेल्या दाव्यात, ही युती शिवसेनेनं तोडली आहे असं म्हटलंय. आणि दुसरा सगळ्यात मोठा दावा केलाय तो म्हणजे हा निर्णय आदित्य ठाकरे यांचा होता. म्हणजे एकनाथ खडसेंच्या दाव्यानंतर शिवसेनेनं भाजपवर युती तोडल्याची केलेली आगपाखड संपूर्णतः खोटी होती. ही युती तुटावी अशी आदित्य ठाकरे यांची इच्छा होती आणि आदित्य ठाकरे यांनीच शिवसेनेसोबतची आपली युती तोडली हे देखील स्पष्ट होतं. बरं, ते जाऊ द्या. यावेळी आदित्य ठाकरे यांचं वय किती असावं?
आत्ता तिशीत असलेला हा शिवसेनेचा युवा नेता 14 म्हणजे जवळपास 8 वर्षापूर्वी आदित्य ठाकरेंचं वय जेमतेम 20 असेल. मिसरूड नुकतंच फुटत असलेला एक पोरसौदा जो शिवसेनेच्या राजकीय भवितव्याची निर्णय घेत होता, काय असावं काय स्थिती असावी याचे निर्णय घेत होता. मला आश्चर्य वाटतं, उद्धव ठाकरेंनी सगळे निर्णय त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवलेले असावेत का? म्हणजे एक तर त्याचं वय बघता त्यावेळी निर्णय घेतला असेल असं वाटत नाही, आणि घेतला असेलच तर भाजपनं 2014 साली शिवसेनेला दगा दिला हा दावा खोटा ठरतो. त्यामुळे संजय आवटे आदित्य ठाकरेंचं कौतुक करत करत शिवसेनेचं मोठं नुकसान करतायत. चला पुढचा मुद्दा बघूया काय म्हणतायत पुढच्या मुद्द्यामध्ये संजय आवटे आदित्य ठाकरेंच्या विषयात. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत स्वतः उभे राहण्याचे आदित्य ठाकरे यांनी ठरवले. ही रिस्क होती. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला घाम फोडणारा भाजप आदित्याचा गेम करू शकला असता. अनेक ठिकाणी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना पाडलेही. त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे पडले असते तर काय झाले असते, पण इतिहासात पहिल्यांदाच आदित्य यांनी ती रिस्क घेतली. मला सांगा यात रिस्क काय आली हो? वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला. वरळीतून आजपर्यंत शिवसेनेशिवाय कोणालाही यश मिळालेलं नव्हतं. आता आपल्या बालेकिल्ल्यातून विजय मिळवण्यासाठी उभं राहणे यात रिस्क काय? म्हणजे बापाची उदंड कमाई आहे, घरबीर बांधून ठेवलेलं आहे, शेतीबीती भरपूर आहे, उद्योग व्यवसाय चालू आहे, आणि त्यांनी अचानक बाहेर पडण्याचा रिस्क घेतली, खरेदी करण्याची रिस्क घेतली. यात रिस्क काय? प्रचंड बाप कमाई ज्या माणसाची असते त्याला कसलीही रिस्कचा हा प्रकारच नसतो, हे आमच्या लक्षातच येत नाही. बरं, जी रिस्क 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 म्हणतायत त्यात किती लोकांना त्या शिंदेना आमदारकी बहाल करावी लागली? राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलेल्या सचिन अहिर यांना वेगळी आमदारकी बहाल करावी लागली. वरळीच्या एका आमदारकीसाठी 2-2 आमदारक्या बहाल करण्याची वेळ शिवसेनेवरती येते, आणि हे संजय आवटे महाशय स्वतःला आदित्य ठाकरेंच्या जवळ नेण्यासाठी ही रिस्क होती, धाडस होतं, अशा स्वरूपाच्या गोष्टी बोलतात. चला आता पुढचा मुद्दा बघायचा आहे आपल्याला. निकालानंतर भाजपला सोडून दोन्ही काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेण्यातही आदित्य यांचाच पुढाकार होता, आणि मुख्यमंत्री उद्धव यांनीच व्हावे यासाठीही असा निर्णय घ्यायला किती इंचाची छाती असावी लागते. आता मोदी 56 इंचाची छाती सांगतात, म्हणून आदित्यची छाती मोदींच्या छाती इतकंच समजायची असेल तर मला संजय आवटेंना पहिली आकडेवारी अशी सांगायची आहे की मोदी स्वतःच्या बळावर 300 खासदार निवडून आणू शकतात. आदित्यची झेप अजून 30 पर्यंत गेलेली नाही आहे. त्यामुळे उगाच छातीचा विषय काढून मोदींच्या छातीशी तुलना करायचा पहिला भंपकपणा संजय आवटेंनी करू नये. दुसरा मुद्दा, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्णय कोण घेतला? म्हणजे आमच्या ज्ञानानुसार उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी राजी केलं, आणि म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बसले. मग उगाच आता तो निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला होता, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावं लागलं, ते आदित्य ठाकरेंच्यामुळे व्हावं लागलं. संजय आवटे साहेब पहिले क्लिअर करून घ्या. म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शरद पवारांच्यामुळे व्हावं लागलंय का उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंच्यामुळे व्हावं लागलंय, की उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद त्यांना रश्मी ठाकरेंच्यामुळे मिळालं? कोणामुळे झालंय हे पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट करून घेणं आवश्यक आहे. उगा आदित्यचं कौतुक करायचं म्हणून काहीतरी बोलत राहायचं असा भंपक प्रकार त्यांनी करू नये, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. सत्ता स्थापनेचा दावा करताना देखील आदित्य अविचल राहिले, पद घेतलं वगैरे वगैरे. एखादा चांगला निर्णय असेल तुमच्या लेखी आदित्य ठाकरे यांनी घेतलेला तर तो आपण सांगावा. बरं, दुसरं ते फार अजून की महाजनादेश यात्रा देवेंद्र फडणवीसांनी काढली होती, तेव्हा जन आशीर्वाद यात्रा आदित्य ठाकरेंनी काढली होती असंही ते म्हणतात. आता हे महाजनादेश, जन आशीर्वाद यात्रा एवढं सगळं काढून स्वतःच्या अंगावर शिवसेनेचं ओझं घेऊन आदित्य ठाकरे निघाले होते, तेव्हा आदित्य ठाकरेंना
पुन्हा स्वतंत्र लढण्यापासून कोण अडवलं होतं? 2014 साली आदित्य ठाकरे भाजपसोबतची युती तोडू शकतात आणि 63 जागावर मुसंडी मारू शकतात. म्हणजे संजय आवटे साहेब, एवढ्या जागेवरची मुसंडी मारणं आपल्या साहेबांनाही नाही जमलं. म्हणजे तुम्ही ज्यांचं कौतुक करत असता, ज्यांच्यासाठी बोलत असता, ज्यांना तुम्ही थेट महात्म्याची उपाधी मागच्या वेळेला देऊन टाकली होती, त्यांनाही नव्हतं जमलं. पण आदित्य ठाकरे जेव्हा 14ला निर्णय घेऊन 63 जागेवर जाऊ शकतात, मग 19ला आदित्यला कोण अडवलं होतं? कोण म्हटलं होतं आदित्यला की बाबा तू नको युती करू नको, तू जा सरळ एकटा लढ, खूप जागा मिळतील, असं कोणी नव्हतं का सांगितलं? 14ला मारलेली मुसंडी पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारण्याची संधी आदित्य ठाकरेंच्याकडे असताना सुद्धा अशी मुसंडी आदित्य ठाकरे मारू शकत नाहीत. पुन्हा परत ते भाजपत जातात. म्हणजे कदाचित पहिला निर्णय आदित्य ठाकरेंना आपला अयोग्य वाटला असेल, म्हणून त्यांनी त्याचं करेक्शन केलं असेल. का इथे त्यांना उद्धव ठाकरेंनी अडवलं होतं? अडवलं होतं कोण नेमकं? कसं आहे संजय आवटे साहेब, दुश्मन का दुश्मन अपना दोस्त म्हणताना भाजपचा दुश्मन बनलेल्या आदित्यचं कौतुक करून, बरं पत्रकारितेत कौतुक करावं याविषयी आमचं काही म्हणणं नाही आहे. आम्ही करतोच की कुणाचं ना कुणाचं कौतुक. फक्त फरक इतका आहे की आपण आपली बाजू पक्की करून घ्यावी आणि जगाला सांगावं की मी या बाजूचा आहे. जर तुम्ही शरद पवारांचं कौतुक करताना तटस्थ पत्रकार म्हणून करता, तसं नका म्हणू ना. जसं आम्ही कबूल करतोय की आम्ही उजव्या विचारसरणीचे आहोत. उजव्यात तुम्ही डाव्या म्हणून उजव्या म्हणण्या इतका मूर्ख मी नाहीये, पण आम्ही राष्ट्रीय विचारसरणीचे आहोत, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगतो आणि त्या मुद्द्यांची पाठराखण करणाऱ्या राजकीय नेत्यांचं कौतुक करतोच. तुम्ही देखील आम्ही राष्ट्रवादी झालेलो आहोत, आम्ही शिवसैनिक झालेलो आहोत असं सांगावं आणि बिनधास्त कौतुक करावं. तुमच्या वाट्याला कोणीही येणार नाही. आणि हो, आणखी एक, हे कौतुक करता करता बामणाच्या जातीला नाव ठेवण्याचे उद्योग संजय आवटेंनी करू नयेत एवढंच त्यांना सांगायचं आहे. कारण औरंगाबादेत तुम्ही तो उद्योग केल्यावर तुम्ही ज्या दैनिकाचे राज्य संपादक होता त्याच्या खपाची काय अवस्था झाली होती हेही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. त्यामुळे संजय आवटे हे देखील कळतील एवढीच अपेक्षा व्यक्त करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.